तुम्ही कधी अशी वेगळ्या पद्धतीने कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवली का? तर नक्की बनवून पहा। त्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर त्यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी घालून 4 तासांसाठी भिजत ठेवायची। 4 तासांनंतर डाळ भिजली, चाळणीवर काढून घ्यायची, त्यातलं सर्व पाणी नितळून कोरडी करायची। तोपर्यंत एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम बारीक अशी कापून घ्यायची। नंतर एका बाउलमध्ये कोथिंबीर काढून घ्यायची। कोरडी केलेली डाळ एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची। मग यात लसूण, 1 चमचा जिरे आणि आवडीनुसार मिरची आणि मीठ घालून मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं। आता ही वाटलेली डाळ कापून घेतलेल्या कोथिंबीर मध्ये घालायची। नंतर यात 1 छोटी वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे पांढरे तीळ, थोडीशी हळद घालून चांगलं एकजीव करत मिक्स करून घ्यायचं। आता इथे वडीसाठीचं घट्टसर आपलं पीठ तयार झालं। हाताला मस्त तेल लावायचं। एक गोळा घेऊन त्याला गोल फिरवत लांबट असा वडीचा आकार द्यायचा आणि ही वडी आता वाफवण्यासाठी गॅसवर एका चाळणीमध्ये ठेवून द्यायची। आता झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिट लो गॅसवर या वड्या वाफवून घ्यायच्या। 20-25 मिनिटांनंतर वड्या छान शिजल्या की काढून थंड करून घ्यायच्या। पूर्ण थंड झाल्यानंतर जाड पातळ हव्या तशा वड्या कापून घ्यायच्या। सर्व वड्या अशाच प्रकारे कापून घ्यायच्यात। आता लो गॅसवर एका तव्यावर 2 चमचे तेल गरम करून या वड्या 2 ते 3 बॅचेस मध्ये उलटपलट करत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। कुरकुरीत अशी इथे कोथिंबीर वडी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।